त्या टेन्समध्ये जे आहे आपण आतापर्यंत 12 टेन्स ऐकले चालवले. 12 टेन्समध्ये जे आहे तुम्हाला मी यामध्ये +3 टेन्स तुम्हाला ओळख करून देणार आहे. म्हणजे टोटल आपले किती होणार 15. म्हणजे मी तुम्हाला इंग्लिशमध्ये 15 जे टाइप्स आहेत सेंटेन्सचे किंवा टेन्सचे म्हणा तुम्ही, ते मी तुम्हाला ओळख करून देणार. आता तुम्ही म्हणाल सर की तुम्ही 3 टेन्स कुठून आणले? तर मी कुठून आणलेले नाही, ते अवेलेबल त्यामध्येच आहे. फक्त तुम्हाला वेगळी ओळख करून त्यामध्ये द्यायची, जेणेकरून तुमचं कन्फ्युजन नको व्हायला. बरोबर आहे की नाही? त्यामध्ये जसं जसं तुम्ही पुढचे लेक्चर्स बघणार तुम्हाला पूर्ण 15 टाइप्स ऑफ टेन्सेस तुम्हाला यामध्ये अवेलेबल होणार आहेत. तर आता यामध्ये आपण सगळ्यात पहिला घेणार आपण तो म्हणजे साधा वर्तमान काळ. साधा वर्तमान काळामध्ये जर सांगायचं झालं तर यामध्ये सिंपल फॉर्म्युला लक्षात ठेवा. सब्जेक्ट प्लस V1 ऑब्लिक V5 प्लस ऑब्जेक्ट. बघा आता यामध्ये जे आहे बऱ्याच जणांना सब्जेक्ट म्हणजे काय सर, सरळ सरळ आता लक्षात ठेवायचं की सब्जेक्ट म्हणजे कर्ता, जो की क्रिया दाखवणारा शब्द आहे, क्रिया दाखवणारा एक नाव आहे. त्यानंतर V1 आणि V5, त्यानंतर ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट म्हणजे काय, वस्तू. एखादं बघा मी पुन्हा परत तुम्हाला आपल्याकडे जाऊन असं सांगेल की कोणत्याही वाक्यामध्ये जे आहे ऑब्जेक्ट असेल नसेल तरी चालेल एखाद्या वाक्यामध्ये, पण आपलं कंपल्सरी काय पाहिजे, सब्जेक्ट अँड वर्ब म्हणजे क्रियापद आणि काय पाहिजे आपल्याला, कर्ता पाहिजे. म्हणजे क्रियापद आणि कर्ता पाहिजे. ठीक आहे. चला तर यामध्ये सरळ सरळ काय लक्षात ठेवायचं बघा. मी तुम्हाला सिंपल वाक्य सांगतो. सिंपल प्रेझेंट टेन्स, त्याचं नावच सिंपल आहे बघा. सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजे काय, मी पाणी पितो, मी अभ्यास करतो, तो अभ्यास करतो, ती अभ्यास करते, आम्ही अभ्यास करतो. अशा प्रकारे म्हणजे वाक्याच्या शेवटी बघा तुम्ही काय येऊ लागलं, त येऊ लागलं बघा. अभ्यास करतो, अभ्यास करते, आम्ही अभ्यास करतो, आम्ही गावाला जातो. बघा वाक्याच्या शेवटी त येऊ लागलं. त म्हणजे मग कसं बनवू शकतं, करते, करतो, करतात, पितो, पिते, पितात, अशा प्रकारे. तर मित्रांनो यामध्ये बघा पहिलं वाक्य, आम्ही जेवण करतो. आता इथे सगळ्यात महत्त्वाचा प्रॉब्लेम असा आहे की जेवण करण्यासाठी वेगळा वर्ब आहे, जेवण करण्यासाठी वेगळा वर्ब आहे. इथं असं नाही घ्यायचं आपलं की वी डू लंच, राईट, दॅट इज टोटली रॉंग. तर इथं आपण काय म्हणणार, वी टेक. आता इथे बघा जेवण म्हटलेलं आहे, कोणत्या प्रकारचं जेवण म्हटलेलं हे सांगितलं नाही. मी तर आपण कसं घेणार, वी टेक काय म्हणणार आपण, मील घ्यायचं. कारण मील आपला का बरं, कारण मील आपला कोणत्याही वेळेचा असू शकतो. बरोबर आहे की नाही. वी टेक मील, आम्ही जेवण करतो किंवा आम्ही जेवण घेतो, अशा प्रकारचा अर्थ होऊ शकतो. ठीक आहे. पण इथं डू वगैरे वापरायचं नाही, कारण ते रॉंग होतात. ठीक आहे. चला तर यामध्ये पुढे घेऊ आपण, टू इंग्रजी बोलतो. बघा यामध्ये आपण काय म्हटलेलं आहे, तू इंग्रजी बोलतो म्हणजे काय काय म्हटलंय का, यू स्पीक काय, इंग्लिश. ठीक आहे. तर अशा प्रकारचे सिंपल वाक्य तुम्ही पहिले बनवायला शिका. तुम्ही कितव्या वर्गामध्ये आहात याचं मॅटर नाही करत, तुम्हाला ही वाक्य येतात का हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. तर तुम्ही आता कमेंटमध्ये एक वाक्य लिहायचं आहे, आम्ही पेरू खातो. तुम्ही हे वाक्य कमेंटमध्ये लिहा आणि नंतर आपण पुढच्या भागामध्ये याच्या नेक्स्ट लेवलचं टेन्स आपण बघणार आहोत.